नमस्कार आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ दत्त आणि निखिल. मी तनया तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग ॲक्च्युली स्पेशल असणार आहे. यात मी तुम्हाला सखीच्या खोडात दाखवणार आहे, सोबतच उद्याच्या गुढीपाडव्यासाठी अगदी क्विकली अगदी कमी प्रॉडक्ट आणि बजेटमधले प्रॉडक्ट जे ब्लिंकिटवर पण अवेलेबल मिळतील तुम्हाला, ते यूज करून तुम्ही कसा क्विकली असा मेकअप करू शकता तो दाखवणार आहे. तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. प्लस ना मी 4 नवीन मंगळसूत्र आणली आहेत जी अप्रतिम आहेत. तुम्हाला तेही व्लॉगच्या शेवटी बघायला मिळतील. सो व्लॉग अजिबात चुकवू नका, व्लॉग शेवटपर्यंत बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यासाठी व्हिडिओ आधी शेवटपर्यंत बघा. तर उद्या आहे गुढीपाडवा. आय नो आपण सगळे घरातल्या कामात इतकी बिझी होणार आहे की स्वतःकडे अजिबात लक्ष दिलं जाणार नाही आहे. तर मी अगदी झटपट तुम्हाला मेकअप दाखवते, कारण जसा नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे तसा आपल्यासाठी पण स्पेशल असतात. आपल्याला पण छान छान फोटो काढायचे असतात, छान छान दिसायचं असतं. पण त्या पुरणपोळीच्या स्वयंपाकात आणि बाकीच्या राहाड्यात आपण पटकन काहीतरी साडी नेसतो आणि पटकन कसं तरी तयार होतो. बट नाही, तुम्हाला अगदी कमी प्रोडक्ट्समध्ये किती छान तयार होता येईल ना हे आज दाखवते. आणि सोबतच मी हे 5 नवीन मंगळसूत्र घेतलेत, ते पण तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दाखवणार आहे. तो स्टे ट्यून. अगदी कमी प्रोडक्ट्स आणि बजेट फ्रेंडली आहे. सो तुम्हाला पण लवकर मेकअप करता येईल. तर घाई असते आपल्याला, त्याच्यामुळे मी हे नाही करत आहे, कन्सील नाही करत आहे. ही स्ट्रोब क्रीम घेतली आहे मी थोडी, आणि त्यात हे झिरो ब्लेंड फाउंडेशन. हे मी रिसेंटली मला PR आलं होतं आणि हे 1 नंबर प्रोडक्ट आहे. म्हणजे मी कधीही यूज करू शकते असं प्रोडक्ट आहे. सो मी थोडंसं फाउंडेशन आणि ही स्ट्रोब क्रीम दोघं एकत्र करणार आहे. आणि हे असं हातावर करून घ्यायचं किंवा त्या पॅलेटवर करून घ्यायचं. याने ना ते असं थोडं वॉर्म होतं आणि छान सेट होतं आपल्या चेहऱ्यावर. मागे बॅकग्राऊंडला खूप जास्त व्हॉइस येत होता, म्हणून म्हटलं चला व्हॉइस ओव्हर करूयात. नाही तर ह्या व्हिडिओमध्ये मी कम्प्लिटली तुमच्याशी गप्पा मारत होती. तर सगळ्यात आधी हे जे फाउंडेशन आहे ना, हे आत्ता जे मी घेतलं आहे हे एक शेड माझ्यापेक्षा जरा लाईटर आहे असं म्हणता येईल, कारण मी कन्सिलर यूज करत नव्हते. मला खूप क्विक मेकअप दाखवायचा होता तुम्हाला. सो मी एक शेड जरा लाईट घेतलेलं आहे. आणि कसं होईल, माझं पिगमेंटेशन जे आहे, जे माझ्या होटांच्या अराउंड आहे ते पण लपलं जाईल. सोबतच माझे जे डार्क सर्कल्स आहेत त्याच्यासाठी पण मला वेगळं कन्सील करायची गरज नाही. तसं मला पूर्ण छान कन्सील करून पण मेकअप येतो, पण मला अगदी क्विक मेकअप दाखवायचा होता. सो मी इथे कलर करेक्टर किंवा कन्सिलर यांचा यूज नाही केला आहे. आणि तुम्ही बघू शकता मी एका साईडला ब्लेंड केलं आहे आणि एका साईडला तसंच ठेवलं आहे की तुम्हाला डिफरन्स दिसेल. आणि मी इथे कोणताही फिल्टरने लावलं आहे, जसे मेकअप दिसतात ना तसं दाखवते. लास्टला मी तुम्हाला लाईट लावून पण दाखवेल की ॲक्च्युली मेकअपमध्ये किती डिफरन्स पडतो लाईट लावल्यावर. जे आपण व्हिडिओजमध्ये बघतो त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये किती फरक असतो. नाही तर आपण घरी जो मेकअप करतो तोही उत्तम असतो. तो मी सगळं छान ब्लेंड करून घेतलं हे जे काही फाउंडेशन होतं ते. अँड येस, ही जी स्ट्रोब क्रीम आहे फेसेस कॅन्डाची, ही ॲक्च्युली खूप चांगली आहे डेली यूजसाठी पण. सो मस्त माझा हा जो बेस आहे ना बेसिकवाला, तो छान झालेला होता. आता मला लावायचं होतं आपलं ब्लश. ब्लशमध्ये पण खूप ऑप्शन असतात, बट मला लिक्विड ब्रश किंवा जे क्रीम ब्रश असतं ना, ब्लश असतं ना, ते माझ्या स्किनवर जरा जास्त छान दिसतं. आता हे जे आहे ना, हे माझं ऑलमोस्ट संपत आलेलं आहे, त्यामुळे यातून बाहेर काही पडत नव्हतं. मी दाबून शेवटी काढलं आहे. आणि माझी डबल चीन आहे, तर त्याला पण आपण कॉन्टूर करू शकतो, बट मला इथे नाही गरज वाटली. म्हटलं आपण असंही पाडव्याच्या दिवशी किंवा कोणत्याही सणासुदीला इतकं घाईत असतो की आपल्याला इतका डीप मेकअप करायला तर अजिबात वेळ मिळणार नाही, पण छान दिसेल असा मेकअप तर नक्कीच करायला पाहिजे. सो ब्लश जो आहे ना तो मी छान ब्लेंड करून घेतला स्किनवर. आणि ब्लश आणि फाउंडेशन याने पण चेहऱ्यावर खूप छान ग्लो येतो. इवन तुम्ही ब्लश आणि स्ट्रोब क्रीम जरी यूज म्हणजे आधी स्ट्रोब क्रीम बेसलाईनवरती ब्लश जरी यूज केलं तरी पण बेसिक मेकअप होतो. मी इथे कन्सिलर पण घेऊन बसली होती, बट मला त्याची नाही गरज वाटली. पण मी जनरली हे मेबलिनचं कन्सिलर यूज करते, जे माझ्या अगदी स्किन टाईपला प्रॉपर सूट होतं. त्यानंतर ना मी आधी आयलायनरची खूप वेडी होती. आता माझं आयलायनर जर तुम्ही बघत असाल तर ऑलमोस्ट नाहीसं झालं आहे. मी हे क्रीमवाला यूज करते आणि ते पण मी ब्लेंड करून टाकते. सो हा छोटासा ब्रश आहे, त्याने मी दोघं साईडला आयलायनर करून घेतलं. आणि मुळात मी जेव्हा कॉलेजला होती ना तेव्हा ते विंगवाल्या आयलायनरची खूप हाऊस होती. जमत नव्हतं, बट ते लॅक्मेचं ते ब्लॅक कलरचं आयलायनर आय थिंक ते प्रत्येकाच्या बॅगमध्ये असेल. तुमच्या बॅगमध्ये असेल तरी खाली कमेंटमध्ये मला नक्की सांगा. माझ्याकडे अजून आहे, बट मी सध्या ह्या क्रीम आयलायनरकडे शिफ्ट झालेली आहे. तर हे जे आहे ना हे मी डोळ्याच्या अगदी कडेला लावून ना ते पण छान ब्लेंड करून घेतलं. मला आय मेकअपमध्ये ते ब्लेंड झालेलं खूप आवडतं. त्यानंतर सगळ्यात जो लाईट शेड होता माझ्याकडे पिंकचा, तो मी आपल्या क्रीजवर प्रॉपर लावून घेतला होता. आय मेकअप पण खूप असा हाय लेवलचा करायचा नाही. कट क्रीज करून जो आपण मेकअप करतो किंवा जो जनरली आपल्याला व्हिडिओजमध्ये दिसतो तो करायला वेळही लागतो, आणि तो आय डोंट थिंक आपण रेग्युलर बेसिसवर करू शकतो. लगेच डोळ्यात फरक जाणवत असेल तुम्हाला. खाली असा थोडा ब्लॅकिश आणि वरती पिंकिश. तर तो हलका कलर म्हणजे तो सगळ्यात लाईट कलर थोडा ब्लेंड झाल्यानंतर त्यातला सगळ्यात जो डार्क असेल ना
आता माझ्याकडे हा आहे सगळ्यात डार्क पिंकमध्ये, तर मी तो घेऊन जिथे आपण आयलायनर लावलेला होता ना त्यावर असं थोडं थोडं ठेवेल, असं असं असं. आणि हे पण ब्लेंड करायचं आहे प्रॉपर. ह्या डोळ्याच्या मेकअपला मला कॅमेऱ्यात बघून प्रॉब्लेम येतो, बट ठीक आहे. चला मेकअप करता करता तुम्हाला कालची माझी स्टोरी सांगते. तर काल झालं असं की काल मला 2 ब्रँड शूट करायचे होते आणि माझी लेक उठलीच काल 11 वाजता आणि तिला झोपायचंच नव्हतं, झोपायचं म्हणजे शक्यच नव्हतं. सखीची झोप होणं, सखीला फक्त खेळायचं होतं. सखीने इतके उद्योग केले काल की मी सांगूच शकत नाही की सखीने काल काय काय केलं आहे. मी लिटरली दुपारी रडायवर आलेली होती. मी निखिलला दुपारी फोन केला, त्याला म्हटलं आई तात्यांना सांग काहीही करा, 8 दिवस सुट्टी काढा, ही पोरगी सांभाळायला माझ्यासोबत या. कारण मी कंटिन्यू तिने मला इतकं फिरवलं आहे ना, मम्मा डोसा नको अंडं दे, मम्मा अंडं नको फ्रूट दे, मम्मा मला शेजारी बसायचे, मम्मा पोळी लाटायची. पोळी खायची नव्हती बट तिला पोळी लाटायची म्हणून मी पीठ मळलं, तिला पोळी करू दिली. तिने माझ्या तोंडावर, माझ्या हातावर, भिंतीवर इतक्या ठिकाणी लिहून ठेवलं काल. आणि डेफिनेटली काहीच बोलू शकत नाही आपण तिला. ती काल काहीतरी वेगळ्याच झोनमध्ये होती, तिच्याकडे भयंकर एनर्जी होती आणि मला टीच भरली होती पाठीमध्ये. म्हणजे काइंड ऑफ मी काय उचलायला गेली मला आठवत नाही, बट माझी ना एका साईडने मला वाकवतच नव्हतं. तर माझ्यात काल अजिबात एनर्जी नव्हती. मी लिटरली निखिल येईपर्यंत एका चीज क्यूबवर होती. मी माझ्यासाठी काही वेगळं केलंही नव्हतं, मी फक्त तिच्या मागे पुढे पळत होती. तर आय नो बऱ्याच आई लोक हे करतील, रिलेट करू शकतील. तर काल माझं ती फ्रस्ट्रेटिंग फेज नाही म्हणता येणार, बट मी काल खूप इरिटेट झालेले होते. ॲट द सेम टाईम मला झालं होतं की रीला माझ्याशिवाय काय आहे, ही ॲटलिस्ट किरकिर नाही करत आहे, ती एन्जॉय करते, बट तिला त्या एन्जॉयमध्ये मी हवीच आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. सो काल असं काहीतरी आमचं सुरू होतं. आधीचे जे काही शेड होते ना ते प्रॉपर ब्लेंड झाल्यानंतर त्याच्यातला जो एक शिमरी कलर होता ना, मला खूप असे पार्टिकल्सवाला शिमर नको होतं, तर मी असं गोल्डन आणि ब्राउनिश असा एक शिमर होता तो मिडलला लावते, जिथे आपलं काय म्हणतो आयबॉल असतो ना त्यावर लावते आणि ते ब्लेंड करून घेते. त्याने पण खूप छान लुक येतो. आणि त्यानंतरही तुम्हाला जर असं वाटत असेल की यार आयलायनरची गरज आहे, तर तुम्ही कॉर्नरला छान आयलाइन करू शकता. सगळ्यात मेन ब्लेंडिंग आहे. जर तुम्ही सगळे प्रोडक्ट छान ब्लेंड केले तर तुमच्या डोळ्याला खूप छान शेप येतो. इथेही माझा छान झाला होता आय मेकअप. तुम्हाला कसा दिसत असेल तर मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमच्या आयुष्यात पण अशी फेज येते का की तुम्ही टोटल इरिटेट झालेले असतात तुमच्या बाळाला, बट ॲट द सेम टाईम तुम्हाला असं वाटतं की भाई ये तो मेरा ही है, इसे क्या बोलना. तर ना पावडरने हे सगळं सेट करायचं आहे आणि आमचे मॅडम झोपेतून. चला यानंतर तर मला व्हिडिओमध्ये बोलायची परमिशन अजिबात नव्हती, कारण आमचा पप्पा घरी नव्हता, त्याच्यामुळे आम्ही दरवाजाजवळच किती वेळ तरी बसलो होतो. सो मी पटपट पावडरने जो काही मेकअप होता ना तो सेट करून घेतला. मी इथे मॅकची यूज करते आणि ही टोटल प्रॉपर माझ्या शेडची जी आहे ती पावडर आहे, कॉम्पॅक्ट आहे, त्याच्यामुळे ती इव्हन मला बाहेर जायचं असेल तर मी फक्त कॉम्पॅक्टवर पण जाऊ शकते. हा इतका प्रॉपर शेड आहे. सो कॉम्पॅक्टने ते सगळं सेट केलं. त्यानंतर होतं काजळ. तर इथे मी ना हे आपलं याचं काजळ यूज करते, कलर सन्सचं, जे माझ्या डोळ्याला अगदी प्रॉपर सूट होतं. मला आधी काजळ इतकं प्रॉपर लावता येत नव्हतं, सगळं बाहेर वगैरे जायचं. आता मी अजून शिकते, प्रॉपर नाही म्हणू शकत, पण अजूनही काजळ लावायचं शिकते. माझं काजळ इकडे तिकडे होऊन जातं लावता लावता, बट काजळ लावल्याने चेहऱ्याला खूप छान लुक येतो. सो काजळ तो बनता यार. मग नंतर मला लक्षात आलं की आपल्याकडे पप आहे, तो यूज करून आपण प्रॉपर काजळ लावू शकतो. सो मी जेवढं करता येईल तेवढं छान काजळ लावून घेतलं. त्यानंतर लिपस्टिककडे वळले. तर साडी माझी लाल होती, बट मला खूप लाल लिपस्टिक माझ्या चेहऱ्याला सूट नाही करत. तर माझ्याकडे ब्राऊनची शेड आहे, एक जी सगळ्यात जास्त डार्क ब्राऊन होती, त्याने मी थोडंसं लाईन करून घेतलं लिप्सला. आणि त्यातलाच एकच शेड कमी असा एक शेड होता माझ्याकडे, त्याने मी लिप फिल करून घेणार होती. जनरली याच्या आत न्यूड कलर लावल्यानंतर तो खूप जास्त ऑसम दिसतो, बट खरंच सांगते तिथे माझ्याकडे तो नव्हता आणि मला उठून कपाटातून काढून आणण्याचा कंटाळा आला होता, कारण सखी उठली होती त्याच्यामुळे मला खूप वेळ घालवायचा नव्हता. सो हा जो आहे ना याच्यापेक्षा एक शेड लाईट होता फक्त, तो मी लावला, बट हाही माझ्या चेहऱ्याला छान सूट करतो. देन लास्टला मस्कारा. मी इथे काही मेकअप अशा फिक्सरने सेट नाही करते, कारण मला खूप वेळ नाही ठेवायचा आहे, बट मस्कारा लावल्यानंतर लुक कंप्लीट होतो, जो मी जनरली विसरून जाते लावायचा. तर मी जवळून दाखवते विदाऊट फिल्टर. माझा बेस जो आहे तो काहीतरी असा दिसतो आणि फक्त टिकली लावल्यानंतर किती फरक दिसतो तो दाखवते.
तुम्ही याच्यावर ट्रॅडिशनल लुकही करू शकता, ज्वेलरी आणि अंबाडा वगैरे घालून. मी फक्त केस मोकळे सोडले होते, बट टिकली लावल्यानंतर लुक इतका छान दिसत होता. आणि लाईटने किती फरक पडतो ते मी तुम्हाला दाखवते. हे बघा, लाईट लावल्यानंतर जो जनरली आपण पार्लरमध्ये बघतो त्यानंतर चेहऱ्याना खूप स्मूथ दिसतो, बट जनरली मेकअप जे असतात ते आपल्या चेहऱ्याप्रमाणेच असतात. सो मी लाईट प्रत्येक ठिकाणी फिरवून दाखवते तुम्हाला की लाईटमध्ये कसा दिसतो आणि विदाऊट लाईट मेकअप कसा दिसतो आहे. तसा माझा जनरली सेम दिसतो विथ लाईट आणि विदाऊट लाईट, बट स्टील यार मी शिकते आणि आय एम व्हेरी प्राऊड ऑफ माय सेल्फ की मी तुम्हाला दाखवते. लाईट सापडलाच होता तर माझे सगळे उद्योग चालू होते. रेड लाईटमध्ये कसा दिसतो, ग्रीनमध्ये कसा दिसतो, झगमग लाईटमध्ये कसा दिसतो, प्लेन लाईटमध्ये कसा दिसतो, कारण मला तुम्हाला सगळंच दाखवायचं होतं. सो असा कैसा मेकअप झाला आहे, कसा वाटतो आहे तो खाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता मी तुम्हाला दाखवते की मी 100 रुपयाच्या आत मंगळसूत्र घेतलेले आहेत, लिटरली 88 रुपयाला, 99 रुपयाला, 78 रुपयाला, आणि ते खूप छान आहेत. बेसिकली डेली यूजला किंवा तुम्ही जीन्स वगैरे घालत असाल किंवा पंजाबी कुर्त्यावर सुद्धा, पंजाबी ड्रेसवर सुद्धा पार्टीवेअर वगैरे काइंड ऑफ असे मंगळसूत्र आहेत हे. आणि मला आवडले, बघता क्षणी आवडले म्हणून मी 4-5 जे होते ते ऑर्डर केले. एक त्यातलं फॉल्टी आलं जे काही मी तुम्हाला दाखवत नाही. हे ग्रीन खड्यावालाही मला खूप आवडलं आहे, जे मी कोणत्याही डिझायनर साडीवर इझिली घालू शकते. आणि लास्टवालं जे मी आत्ता वेअर केलं होतं पूर्ण व्लॉगमध्ये तेही छान आहे. तर तुम्हाला आवडले असेल तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, सो नक्की ऑर्डर करा. चला, आय होप तुम्हाला आपला आजचा व्लॉग आवडला असेल तर मी नेहमीप्रमाणे सांगते, जर व्हिडिओ आवडला असेल तर खाली एक छोटा हार्ट तर बनता आहे. आजच्या व्हिडिओमध्ये काय आवडलं तेही खाली कमेंटमध्ये सांगा. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.